IIT ग्रॅज्युएट PhD आहेत. तसेच त्या ऍडमिन आहेत. TCS आयो आयो हैदराबाद मध्ये त्यांनी फॉर्मर प्रोफेसर म्हणून कार्य केलेलं आहे. मॅथमॅटिक्स डीन आहेत. तसेच डीन स्टुडंट वेलफेअर आचार्य इन्स्टिट्यूट बेंगलोर मध्ये त्या कार्य करत होते. इंद्रायणी मा म्हणजे माझं प्रेरणास्थान आहे. इंद्रायणी माने मला इंद्रायणी माकडे पाहिल्यानंतर मला खूप असं धाडस यायचं. आणि आपण देखील इंद्रायणी माचा गेल्या रामायणाच्या सत्संगामध्ये आणि वेगवेगळ्या सत्संगाच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क म्हणजे त्यांच्या सानिध्यात आलेला आहात. तसेच त्या RCRTच्या टीचर आहेत. गुरुजींच्या सोबत देखील त्यांनी खूप असा त्यांचा सहवास आहे. तर आज आपल्यासाठी त्यांनी विषय आणलेला आहे आयुष्याच्या गणितासाठी बीजगणित म्हणजे नेमकं काय आहे ते आपण त्यांच्याकडनं शिकणार आहोत. आता सत्संग सर्वांसाठीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर मी इंद्रायणी मांना विनंती करेन की तुम्ही आम्हाला पुढील मार्गदर्शन करावं आणि काही चुकलं असल्या क्षमस्व मा. जय गुरुदेव. थँक्यू क्षमा. मी हा टॉपिक ठरवला कारण खूप वेळा मी ॲज अ मॅथ्स टीचर खूप पेरेंट्सकडनं ऐकते की गणित हा खूप कठीण विषय आहे आणि मला भीती वाटते. त्यामुळे माझ्या मुलांनाही ते येईल का नाही, पण त्याची इंजिनिअरिंग किंवा पुढचे काही शिकायचं असेल तर त्याची खूप गरज आहे आणि ती गरज आहे, पण तरीसुद्धा मला त्याची भीती वाटते, असं म्हणणारी मुलं पण खूप आहेत. तर मी आज खूप काही गणितातल्या गोष्टींविषयी बोलणार नाहीये. पण गणिताचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे एवढंच बोलणार आहे. गणित हे किती महत्वाचं आहे हे मी सांगणार आहे किंवा छोट्या-छोट्या गोष्टीतनं गणित कसं आपल्याला दिसतं याच्याविषयी पण मी बोलणार आहे. तर माझं स्क्रीन तुम्हाला दिसायला लागलं तर मला सांगा म्हणजे मग मी सुरू करेन. हा दिसते बा. ओके. मी पण रेकॉर्डिंग करते. ओके. सो विषय आहे आजच्या आपल्या आयुष्याच्या गणितासाठी बीजगणित. आणि मी असं सांगितलं होतं की आजी-आजोबा, पालक किंवा विद्यार्थी जे कोणी आसपास असतील, त्यांनी हे अटेंड केलं तर उपयोग होईल. कारण आजी-आजोबांना आता काही गरज नाहीये असं त्यांना वाटू शकतं. पालकांनाही वाटतं की आता मला काय करायचंय गणित शिकून, माझं तर पूर्ण झालेलं आहे, मी आता नोकरी वगैरे करतोय. मला काही फारशी गरज नाहीये, तर विद्यार्थ्यांसाठीच असलं पाहिजे. पण विद्यार्थ्यांना ते समजण्यासाठी आई-वडिलांना, आजी-आजोबांना जर त्याची महती कळली किंवा त्याचं महत्त्व कळलं, तर मग ते त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करू शकतात. यासाठी आजचा सत्संग मी निवडला आहे टॉपिक. आणि बेसिकली आता हे इंटरॅक्टिव्ह ठेवा. जितकं तुम्ही पण बोलाल, तितकं इंटरेस्टिंग तुमच्यासाठी पण होईल. तर निरक्षरता म्हणजे काय? मी प्रश्न विचारले तर उत्तरं द्या. कारण मीच ज्याला उत्तरं दिली अक्षर ओळख नाही, ज्याला हां, अक्षर ओळख अक्षर नाही ओळख त्याला आपण नाही. निरक्षर. ओके. बेसिकली की ज्याला क, ख, ग, घ सुद्धा येत नाही किंवा लिहिता वाचता येत नाही, असं आपण त्याला म्हणतो. निरक्षरता हा एक अभिशाप म्हणला जातो कारण लिहिता वाचता येत नसेल, तर आपली आजच्या जगातली विकास करण्याची किंवा खूप सक्सेसफुल होण्याची संधी डेफिनेटली जाते. उज्ज्वलजी कोणाचा तरी व्हॉल्यूम मागचा आवाज येतोय, तो तुम्ही स्विच ऑफ करू शकाल? कोणाचा तरी माईक ऑन आहे. उत्तर द्यायपुरतं चालू केलं ना तर ताबडतोब बंद हां, करीत जा. बंद करायला पाहिजे. पण कोणाचा तरी चालूच आहे. खूप मागून आवाज येतोय. तरी भालचंद्र परचुरे. परचुरेंचा केला मी बंद केला. ओके. तर आता साक्षरता ही आपण म्हणतो लिहिता वाचता येण्यासाठी वापरली जाते ती साक्षरता. म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर आहे.
पण आजच्या आधुनिक जगामध्ये जर आपल्याला कम्फर्टेबली राहायचं असेल, तर फक्त लिहिता वाचता येणं पुरेसं नाहीये किंवा ती साक्षरता पुरेशी नाहीये. तर वेगवेगळ्या साक्षरता खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे भाषा साक्षरता ही आपण नॉर्मली म्हणतो, की साक्षर आहे म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं. पण नागरी साक्षरता, राजकीय, विकासात्मक, आरोग्य म्हणजे स्वतःच्या आपल्या हेल्थसाठी काय गरजेचं आहे हे म्हणूनच आपण एस-एस-वाय वगैरे केल्यानंतर आपल्याला ॲक्चुअली ही आरोग्य साक्षरता येते. आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल लिटरसी, की कसे आपले पैसे आपण वापरले पाहिजेत किंवा इन्व्हेस्ट केले पाहिजेत वगैरे. कायदेशीर साक्षरता किंवा कायद्याची साक्षरता, संगणक साक्षरता म्हणजे कॉम्प्युटर लिटरसी किंवा डिजिटल लिटरसी म्हणजे आज आपण कॉम्प्युटरचा वापर करून या Zoomवरती मीटिंग घेतोय. म्हणजे तंत्रज्ञान साक्षरता आहे, संगणक साक्षरता आहे आणि डिजिटल साक्षरता. डिजिटल साक्षरता म्हणजे आपण ऑनलाईन पैसे पाठवू शकतो किंवा ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो किंवा ऑनलाईन Swiggyवर आपण फूड मागवू शकतो. या सगळ्याला डिजिटल साक्षरता म्हणतात. माध्यम साक्षरता म्हणजे मीडिया, जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा आपलं टीव्ही किंवा न्यूजपेपर या सगळ्याला मीडिया म्हणतात. आणि संगीत, कला साक्षरता, वैज्ञानिक किंवा सायंटिफिक साक्षरता आणि महत्त्वाची म्हणजे गणिती साक्षरता. या वेगवेगळ्या साक्षरता जसं आपल्याला लिहायला वाचायला यायला लागेल, तसं ऑटोमॅटिक या सगळ्या साक्षरतांची आजच्या जगात गरज आहे. पण सगळ्यात निग्लेक्टेड आहे ते गणिती साक्षरता आणि ती का निग्लेक्टेड आहे किंवा ती का भीतीदायक असते? तर बेसिकली गणिती साक्षरतेमध्ये येतं काय? हे समजलं तर आपल्याला कळेल की गणिती साक्षरता का गरजेची? तर गणिती साक्षरतामध्ये पहिलं येतं अवकाशीय साक्षरता किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पॅशियल साक्षरता. नंतर संख्यात्मक साक्षरता म्हणजे नंबर्स किंवा न्यूमरसी आणि परिमाणात्मक साक्षरता म्हणजे क्वांटिटेटिव्ह एबिलिटी की किती क्वांटिटी आपल्याला लागणार आहे या प्रकारचे. मग अवकाशीय साक्षरता म्हणजे जागा आणि आकार, संख्यात्मक म्हणजे प्रमाण आणि परिमाणात्मकमध्ये बदल किंवा चेंज आणि रिलेशनशिप आणि अनिश्चितता किंवा प्रोबॅबिलिटी. तर काही विद्यार्थी किंवा खूप सारे विद्यार्थी, हे मी काय गणित शिकतोय, हे मी कधी वापरणार आहे? असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे हे काय साइन थिटा, कॉस थिटा वगैरे किंवा डी-वाय बाय डी-एक्स वगैरे, वगैरे काय मॅथेमॅटिक्स 11वी 12वी मध्ये येतं किंवा अगदी 8वी 9वी 10वीतलं सुद्धा गणित मला पुढे कुठे काय उपयोगी पडणार नाहीये. एकदा का ती गणिताची परीक्षा झाली, की मी 10वीतनं सुटलो असं म्हणणारे खूप असतात आणि मला खूप गणित आवडतं आणि मला त्यात खूप चांगले मार्क मिळतात, म्हणून मी पुढे गणित घेणार आहे, असं म्हणणारे असतात. म्हणजे 2 टोकाच्या विचारांचे विद्यार्थी दिसतात आणि तेच विद्यार्थी जसे पुढे मोठे होतात, तसे आपल्यालाही तीच माणसं दिसतात, की जास्तीत जास्त माणसं म्हणतात, की हे गणित जे मी काही शिकतोय त्याचा काही वापर नाहीये, त्यामुळे मला त्याची काही गरज फारशी वाटत नाही. मग आता आपण जेव्हा आता साक्षरता म्हणतो, तेव्हा मी वाचू शकत नाही, जेव्हा वाटतं तेव्हा दुःख होतं. तर मी वाचत नाहीये असं म्हणायला आपल्याला वाईट वाटतं आणि मग साक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे. म्हणजे आज भारताचं साक्षरतेचं प्रमाण अल्मोस्ट 72% झालेलं आहे. पण मी गणित करू शकत नाही, हे अभिमानाने म्हणतात, पण मला वाचता येत नाही, हे दुःखाने म्हणतात. हे आपण बघितलेलं आहे. मग मी गणित करू शकत नाही, हे अभिमानाने कसं म्हणू शकतं कोणी पण? कारण आपल्याला वाटतं, की त्याची काही मला गरज नाहीये. म्हणजे ज्याच्यामुळे माझ्या अस्तित्वाला काही प्रॉब्लेम येत नाही, त्याची मला काय फारशी गरज नाही असं वाटून खूप, खूप माणसं मी बघितली आहेत, की गणित बापरे! त्याच्यापासून मी दूरच राहणार आहे. म्हणजे ॲज अ मॅथ्स टीचर मी अशी मुलं सुद्धा बघितली आहेत, की मी मॅथ्स टीचर आहे म्हणून कॉरिडॉरमध्ये रस्ता बदलून किंवा दुसऱ्या बाजूला जाऊन मुलं निघून जातात, कारण त्यांना गणिताची भीती वाटते म्हणून त्यांना गणित टीचरची भीती वाटते किंवा व्हाईस वर्सा. त्यांना गणित टीचर आवडत नाही म्हणून त्यांना गणित आवडत नाही, असंही असू शकतं. तर मग गणित साक्षरता ही वाढवायला पाहिजे का? त्याची गरज आहे का? असा विचार केला तर त्याच्यात प्रॉब्लेम कुठे येतात? तर जनरली हे जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे किंवा गणिताची भाषा आणि आपण डे टू डे वापरलेली भाषा याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ते
कठीण वाटतं किंवा गणितामध्ये अमूर्त विचार म्हणजे एक्स, वाय, झेड, ए-बी-सी वगैरे असतं. ज्याचा डायरेक्ट आयुष्याशी संबंध कळत नाही म्हणून असू शकतं किंवा जे वर्ड प्रॉब्लेम्स येतात, शब्दांच्यात विचारलेले प्रश्न, त्याला गणिताशी कसं रिलेट करायचं हे न कळल्यामुळे वर्ड प्रॉब्लेम्स डिफिकल्ट वाटल्यामुळे गणितापासून दूर जाणारी माणसं. ही रिसर्चमध्ये फाइंडिंग्ज आहेत, की हे खूप महत्वाचं आहे. अ, ही कारणं असू शकतात असं सांगितलेलं आहे. पण मग असं खूप वेळा म्हणलं जातं, की मला ॲक्चुअली गणित कधीच आवडलं नाही किंवा माझ्या मुलाला ना गणित अजिबात नाही. त्याला ही हेट्स मॅथेमॅटिक्स असं म्हणणारी पण लोकं आहेत आणि लहानपणापासून म्हणजे ती पेरेंट्स आपल्या मुलाला भीती दाखवतात. "उद्या गणिताचा पेपर आहे बरं का, तर म्हणजे तू खूप अभ्यास करायला पाहिजे आणि ते परत-परत करायला पाहिजे तेव्हा." हेच आपण त्याला इंग्लिशचा पेपर आहे किंवा सोशलचा पेपर आहे म्हणून भीती दाखवत नाही. पण ती आपल्या मनातली भीती आपण आपल्या मुलांकडे पण ट्रान्सफर करत असतो आणि याचं असं दिसतं, की खूप म्हणजे आता मी इथे कॅनडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये आहे तिथे बघितलं, की लहान मुलं इथे तर विषय गणित सोडून देऊ शकतात. त्यांना जर भीती वाटली तर ते सोडून देऊ शकतात. जे आपल्या भारतामध्ये आपल्याला 10वी पर्यंत तरी मिनिमम गणित शिकलंच पाहिजे. असं कंपल्सरी असल्यामुळे निदान शिकलं जातं. पण असं झालंय, की हळू-हळू गणितात मुलं नापास होतात. म्हणून ती गणिताचा पेपर इतका सोपा काढला पाहिजे, की 10वीचा रिझल्ट चांगला येईल किंवा 12वीचा रिझल्ट चांगला येईल. अशी पण परिस्थिती काही-काही ठिकाणी आहे आणि त्याचाच डिफरन्स आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट किंवा सी-बी-एस-सीच्या ज्या गणिताचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स दिसतो. सी-बी-एस-सीचं गणित थोडं अवघड आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचं वेगवेगळं आहे. म्हणजे प्रत्येक स्टेटप्रमाणे त्याच्यामध्ये फरक आहे. तर आपल्याला गणित नसेल तर शाळेमध्ये किती चांगलं होईल असं म्हणणारी खूप मुलं असू शकतात आणि जे वेस्टमध्ये ॲक्चुअली गणित लहानपणी वेस्टर्न वर्ल्डमध्ये म्हणजे परदेशामध्ये गणित न घेता त्यांना 10वी पर्यंत जाता येतं ह्याच्यामुळे इथे किती मुलं सुखी आहेत असं वाटणारी आपल्या देशात मुलं आहेत. पण असं जर झालं, की ॲक्चुअली आपण बघितलं तर गणित आपण शिकतो 10वी पर्यंत म्हणूनच भारतीय परदेशात जाऊन खूप चांगलं काम करू शकतात, असं आता इथल्या लोकांना कळलेलं आहे, बाहेरच्या देशातल्या लोकांना. तर मग आपण जर समजलं, की गणित नसेल तर किती छान होईल, पण तो आनंद आपल्याला खूप दिवस वापरता येणार नाही किंवा त्याचा उपयोग होणार नाही, कारण जर गणित नसेल तर आयुष्यात काय होऊ शकतं? सो आपण असं समजूया, की सपोज गणित नाही. गणित हा विषयच नाहीये, कोणालाच गणित येत नाही आणि गणित हे वापरलंच जाणार नाही. तर मग काय-काय होईल? काय मुश्किल होईल आजच्या जगामध्ये? म्हणजे जेव्हा गणिताचा वापर नव्हता, असा काळ तुम्ही बघितलात तर तसं कधीच नव्हतं. कारण गणित हे आपल्या वेदांमध्येच आहे. म्हणजे अथर्व वेदामध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितलेलं आहे, की जर कन्स्ट्रक्शन करायची असेल, तर काय गणित असलं पाहिजे. म्हणजे आपण हजारो वर्षापूर्वीची आपली जर देवळं बघितली, तर त्या देवळांचं कन्स्ट्रक्शन इतकं परफेक्ट होतं आणि ते परफेक्ट कन्स्ट्रक्शन असण्यासाठी भूमिती ही खूप चांगली असलीच पाहिजे होती. त्याच्याशिवाय ते शक्यच नव्हतं. किंवा आपण जर आज महाभारत किंवा रामायण बघितलं, तर तेव्हा आपण बघतो वेगवेगळं स्ट्रक्चर्स जी त्यांनी तयार केली किंवा ते वाहनं तयार केली वेगवेगळ्या प्रकारची किंवा पुष्पक विमान हे रावणाकडे होतं आणि ते एकच नव्हतं, तर भरपूर प्रकारची विमानं होती. आपण पुष्पक विमान हे एक ऐकतो. पण एक पुष्पक विमान तयार करण्यासाठी त्यांना केवढं तरी मॅथेमॅटिक्स वापरलंच असलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे शक्य नाहीये. म्हणजे भारतामध्ये गणित नसणं हा काळ मला तर वाटतं की नसेलच कधी. आणि आपणच झिरो किंवा शून्याचा शोध लावला जगासाठी असं म्हणलं जातं. म्हणजे जे भारतीय शून्याचा शोध लावू शकतात, त्यांच्यासाठी केवढं प्रगल्भ गणिताचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. मग असं काही काळ समजूया, काही एक क्षणापुरतं समजूया, की मॅथेमॅटिक्स हे जगात नसेल, तर आपण कसं राहावं लागेल? तर मोजमाप करता येणार नाही. कारण मोजमाप करायचं असेल, तर गणित पाहिजे. आपल्याला काही बांधकाम करता येणार नाही, कारण स्ट्रक्चर तयार करायचं असेल, तर त्याच्यासाठी गणित पाहिजे. दैनंदिन सगळीच कामं म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट आहे, की आपण आपल्या
मित्रांनी एक पिझ्झा आणलाय आणि तो आपल्याला 8 भागांमध्ये, 4 भागांमध्ये किंवा सम समान ह्याच्यात आपल्याला एकमेकांना द्यायचं आहे. तर ते कसं वाटणी करायची त्याची, हे समजण्यासाठी सुद्धा आपल्याला गणित पाहिजे. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आयुष्यातली, पण ती गणिताशिवाय करणं मुश्किल होऊ शकतं. आपल्याला शॉपिंग या पद्धतीने पैसे देऊन शॉपिंग करता येणार नाही. आपल्याला बार्टर पद्धतीने करायला पाहिजे. पण तरीसुद्धा तिथे आपल्याला मोजावंच लागेल, की मी तुला वस्तू दिली, तर तू मला वस्तू देताना किती द्यायचंय, ही पण आपल्याला द्यावी लागेल. आपल्याला ट्रॅव्हल करणं मुश्किल होईल. ट्रॅव्हल करणं मुश्किल होईल म्हणजे त्यांची अ, किलोमीटर किती, जायचं कसं, कुठे जायचं, या सगळ्या गोष्टी ट्रॅव्हलसाठी जरुरी आहेत. म्हणजे ट्रॅव्हल करताच येणार नाही असं नाही, पण कम्फर्टेबल ट्रॅव्हल मुश्किल होईल आणि त्याचा एक भाग म्हणजे नेव्हिगेशन नसेल. कंपास किंवा नेव्हिगेशन आपल्याला खूप महत्वाचं असतं ट्रॅव्हलसाठी. ते पण नसेल, तर ते काउंटिंग नसेल किंवा दिशा दाखवू शकत नसेल, तर दिशा दाखवण्यासाठी जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो, ते सुद्धा मॅथेमॅटिकली प्रोसेस्ड असतं. त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट म्हणजे काळ किंवा दिवस किंवा कुठली तारीख किंवा कॅलेंडर, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा गणित लागतं. मग जगाची समजच किंवा हवामानाचा अंदाज किंवा तारे, ग्रहांचा अभ्यास किंवा सगळ्याच गोष्टींचा जे शास्त्रीय आहे, ते सगळं करण्यासाठी सुद्धा गणित लागतं. मग गणित नसेल, तर आपण हे काहीच करू शकणार नाही. या झाल्या सोप्या-सोप्या गोष्टी, की गणित हे गरजेचं आहे समजण्यासाठी. पण मग असं वाटेल, की मला काय गरज आहे? हे कोणीतरी करेल आणि त्याला ते उपयोगी असू शकतं. पण मग आपल्या दैनंदिन जीवनात गणित लागतं का? आता मी मी पुन्हा हाच प्रश्न, की लागणार आहे का मला? पण खरं काय आहे, तर आपण सतत गणित वापरत असतो. फक्त आपण त्याला गणित म्हणत नाही, पण ते आपण बोलत असतो, वापरत असतो. म्हणजे सकाळपासनं रात्रीपर्यंत वर्षाचे 365 दिवस आपण गणित वापरत असतो. आता ते कसं? कसं वापरत असतो? तर मग मी आता अ, गणिताची साक्षरता हा शब्द किंवा मॅथेमॅटिकल लिटरसी म्हणजे काय? तर मॅथेमॅटिकल लिटरसी म्हणजे गणितामध्ये तुम्ही रिसर्च करायला पाहिजे असं नाहीये. पण त्याची तुम्हाला समज असली पाहिजे प्रत्येकाला आपल्याला. म्हणजे काय? तर आपल्या आयुष्यात असलेले जे काही समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत किंवा जे आपल्याला डे टू डे करायला पाहिजे, ते आपण करू शकतो का नाही? त्याचं रिझन काय आहे आणि त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन काय आहे? त्याचं एनालिसिस आपण करू शकतो का नाही? आणि भाषा साक्षरता म्हणजे लँग्वेज लिटरसी नंतर सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मॅथेमॅटिकल लिटरसी. ही आल्यामुळे जगाची प्रगती होऊ शकलेली आहे आणि भाषा फक्त पुरेशी नाहीये, तर त्याच्यासाठी प्रोसेस हे करू शकलं पाहिजे. सो जगामध्ये कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन हे फक्त भाषेने करू शकत नाही. पण भाषा, मग आपण संस्कृत ही भाषा बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा गणित आहे. त्याची जी काही डिव्हिजन आहे किंवा आपण शब्दांची किंवा त्यातल्या अक्षरांची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा गणित. पण ते आज मी इथे बोलणार नाहीये. पण गणिताची स्वतःची पण एक भाषा आहे आणि ती भाषा साक्षरतेनंतर आलेली महत्त्वाची गोष्ट जी डेव्हलप झाली ती म्हणजे सायंटिफिक लँग्वेज किंवा मॅथेमॅटिकल लँग्वेज. आणि ती आपल्याला समजत नाही किंवा त्याची भीती वाटते म्हणून खूप वेळा गणिताची भीती वाटू शकते. पण ती भीती वाटण्याची गरज नाहीये. जर आपल्याला गणिताची साक्षरता हवी असेल, तर गणिताचे शब्द समजण्याची गरज नाहीये. पण गणिताचा विचार समजण्याची गरज आहे आणि गणिताचे शब्द आणि गणिताचे विचार याच्यात काय फरक आहे, हेच आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. सो आपल्याला का भीती वाटू शकते? असं बघितलं तर ॲक्चुअली माझं एक मॅथ्स टीचर म्हणून ऑब्झर्वेशन जे आहे, की मुलांना गणिताचा अभ्यासक्रम कठीण वाटत नाही किंवा त्याच्यामध्ये जे काही दिलेल्या गोष्टी शिकण्याची गरज आहे असं सांगितलंय ते कठीण वाटत नाही. पण शिक्षकांची ते गणित शिकवण्याची पद्धत किंवा त्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांचा, तो
डिफिकल्ट वाटू शकतो किंवा एखाद्या मुलाला एखादी गोष्ट समजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. कारण हे लॉजिकल प्रोसेस आहे आणि ते लॉजिक एकदा का समजलं तरच पुढे जाऊ शकतो. म्हणजे काय? तर आपल्याला 3रीत जे मॅथ्स शिकलो आपण, की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन तिथेच जर आपल्याला प्रॉब्लेम असेल, तर आपण 4थीत जाऊन जे गणित शिकायचंय ते शिकणं खूप मुश्किल होतं. पण हे आपल्याला बाकी सब्जेक्ट्सविषयी इतकं होत नाही, जितकी डिपेंडन्सी गणिताची आहे. गेल्या वर्षीचं पुढच्या वर्षी शिकण्यासाठी गेल्या वर्षीचं जास्तीत जास्त समजणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे जास्त वेळ लागू शकतो किंवा जास्त वेगळी पद्धत लागू शकते आणि ही दिल्यानंतर म्हणजे आज आपण बघतो अबॅकस सारख्या गोष्टी खूप मुलं खूप व्यवस्थित शिकतायत किंवा मॅथमॅटिकल गेम्स हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने सायन्सचे गेम्स आणि मॅथमॅटिक्स तयार केले आहेत. त्याचा 7:30 खूप वाजले फायदा ना, खूप मुलांना होतो. येणार. ओके. हां. तर आता गणित हे मोजणी आणि भूमिती या 2 गोष्टी म्हणजे अरिथमेटिक आणि जिओमेट्री या 2 गोष्टी जर आपण गणिताचे 2 भाग आहेत असं म्हणलं, तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे आणि जे आम्ही इन्फंट एज्युकेशनच्या क्लासमधला माझा जो पहिला ऑडिओ तयार केला होता मी गणिताविषयीचा, नवीन पेरेंट्ससाठी की ज्यांना प्रेग्नंट वुमेनसाठी किंवा पेरेंट्ससाठी केला होता. त्यातही मी गोष्ट सांगितली होती की नेचरमध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी हे सुद्धा सहजतेने गणित वापरत असतात. मग आपल्याला का भीती वाटते? म्हणजे फॉर एक्झाम्पल वनस्पती यांच्यामध्ये इतकी सुंदर सिमेट्री असते, की हे जे काही तयार झालेलं सिमेट्रिक प्रोसेस आहे, ती गणिताचा बेसिक वापर केल्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे काय? तर झाडाच्या जेनेटिक्समध्ये हे परफेक्टली प्रोग्राम्ड आहे, की ते गणितच तिथे वापरलेलं आहे किंवा पानांचे आकार तुम्ही बघितले, तर एका झाडाची सगळी पानं ही इतकी परफेक्टली सिमेट्रिक किंवा सारखी असतात आणि त्यांची इंटरनल सिमेट्री सुद्धा परफेक्ट असते. म्हणजे काय? तर भूमिती ही नेचरसाठी, वनस्पतींसाठी नॅचरल आहे. एक जर आपण पिग आणि त्याची पिगलेट्स किंवा त्याची पिल्लं त्याच्या मागे जातायत, तर तुम्ही बघितलं असेल आपण कुत्री किंवा मांजरी किंवा डुक्कर म्हणजे डुक्कर मी का घेतलंय तर सगळ्यात बुद्धू असं म्हणलेलं ॲनिमल आहे. पण ती जेव्हा मादी निघते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, ती फक्त एकदा मागे वळून बघते, की आपली सगळी पिल्लं आली आहेत का नाही आणि तिला माहीत असतं, की ही एवढी माझी पिल्लं आहेत, ती आली आहेत आणि ती चालायला लागते. म्हणजे ती सुद्धा काउंटिंग करू शकते. म्हणजे ती आपल्यासारखं 1, 2, 3, 4 म्हणणार नाही, पण तिला नंबर किती आहेत, ते आहेत का नाही हे माहीत असतं. आणि नसेल तर ते थांबतात. तुम्ही गायी जेव्हा चरायला जातात, तेव्हा तुम्ही बघितलं असेल, तर ती जी मेन गाय त्यांची लीडर गाय जर असेल, तर ती घरी येताना परत सगळ्या गायी आल्याशिवाय परत येत नाही, निघत नाही. त्यांना घरचा रस्ताही बरोबर लक्षात असतो, दुसरीकडे कुठेही गेलं तरी आणि नंबर पण माहीत असतो त्यांना, की आपली सगळी आली का नाही ग्रुपमधली. हे त्यांचं त्यांना सुद्धा कळतं. सेम वे एखादी मादी पक्ष्यानी जर अंडी घातली आणि त्यातलं एखादं अंड जरी हरवलं किंवा डिस्टर्ब झालेलं असेल, तर ते पक्षाला कळतं आणि त्यांची रिॲक्शन वेगवेगळी असते. तर त्यांना काउंटिंग म्हणजे 1, 2, 3, 4 असं कळत नसलं तरी क्वांटिटी हे डेफिनेटली कळतं. त्याचप्रमाणे जर मुंग्या बघितल्या तर त्या एका मागोमाग एक परफेक्ट लाईनमध्ये जातात आणि त्याला जर आपण काही डिस्टर्बन्स दिलं, मध्ये एखादी गोष्ट, वस्तू ठेवली, तर त्या त्याच्या बाजूनी जाऊन पुन्हा आपला रस्ता त्या सरळ घेतात. मुंग्या जे वारूळ तयार करतात, ते सुद्धा इतकी कन्स्ट्रक्शन त्याची परफेक्ट आहे, सुपर्ब असते, की त्यांना जॉमेट्री येत नसल्याशिवाय ते शक्यच नाहीये असं वाटतं. म्हणजे आपण जर बघितलं, तर नेचरमध्ये इतके सुपर्ब जॉमेट्री वापरली जाते, की पक्षी जेव्हा आकाशामध्ये उडताना बघतो, त्यांचं एक परफेक्ट व्ही शेपमध्ये जाणं, की ज्याच्यामुळे आपण विमानसुद्धा बघतो, याच आकाराचं असतं. आणि त्याचं कारणच असं आहे, की जेव्हा व्ही शेपमध्ये असेल, तर त्याला थ्रस्ट जास्त मिळतो आणि त्यांची उडण्याची क्षमता वाढते. ते लाँग डिस्टन्सपर्यंत जाऊ शकतं. तर आपण जी काही आपली डिझाइन किंवा कन्स्ट्रक्शन्स केली आहेत,
ती प्राण्यांना, पक्ष्यांना ऑलरेडी माहिती आहेत. कोळी सुद्धा तुम्ही जर बघितलं तो जाळं बनवत असताना एका पॉइंटला सुरू करतो आणि परफेक्टली म्हणजे कुठल्याही जेव्हा त्याचं सर्कल कंप्लीट होतं ते एक रेष जोडून होतं. पण ते जर अनइवन झालं, तर ते जाळं सरळ राहणार नाही, त्याचा ताण व्यवस्थित राहणार नाही, हे त्यालाही माहीत असतं आणि ते परफेक्ट जाळं बनवू शकतं. किंवा मधमाशांचं पोळं जर तुम्ही बघितलं, तर ते जे षटकोन त्यांनी बनवले असतात, प्रत्येक षटकोन हा परफेक्ट असतो, नाहीतर तो एकमेकाला जोडलाच जाऊ शकत नाही. कारण साही बाजूंनी त्या षटकोनाच्या वेगळ्या अजून षटकोनाला तयार करत ती मधमाशी ते कन्स्ट्रक्शन करत असते. म्हणजे काय, तर गणित हे जगाच्या बेसिसमध्ये आहे. म्हणजे काउंटिंग असू दे किंवा जॉमेट्री असू दे, अरिथमेटिक असू दे किंवा जॉमेट्री असू दे. हे जगाच्या सहज ह्याच्यात आहे. मग जर निसर्गामध्ये इतकं सहजतेने अरिथमेटिक आणि जॉमेट्री आहे, तर आपल्याला त्याचा भीती का वाटावी? वाटलीच नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. मग आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला. तर छोटे-छोटे काही गोष्टी आपण बघूया, की ॲक्चुअली आपल्या आजूबाजूला भरपूर गणित आहे. मग त्याची आपल्याला क्युरिओसिटी वाटणं किंवा त्याच्याविषयी भीती वाटणं किंवा त्याच्याविषयी कॉन्फिडन्स वाटणं, ही आपली स्वतःची अंडरस्टँडिंग किंवा जबाबदारी आहे. पण त्याच्याविषयी जर आपण समजून घेतलं, की दैनंदिन जीवनात कुठे-कुठे मला मॅथेमॅटिक्स लागतं किंवा कुठे-कुठे मी वापरते. तर आपण केलेले छोटे-छोटे हिशोब असतील किंवा तुमच्या घरात एखादं लग्न आहे आणि त्यासाठीचं केलेलं तुमचं प्लॅनिंग असेल, तुमचं बजेट काय आहे, त्याप्रमाणे तुम्हाला कसं त्याच्यामध्ये फिट करायचं आहे किंवा तुमचं घर बांधण्याची प्रोसेस आहे, त्याच्यात घरात तुम्हाला फर्निचर घ्यायचं आहे किंवा कुठलीही खरेदी करण्यासाठी, कुठल्याही प्रवासाला जाण्यासाठी, कुठल्याही गोष्टी करण्यासाठी आपण सतत मॅथेमॅटिक्स वापरतो आणि ते इतकं चांगल्या पद्धतीने वापरतो, कारण आपण प्रत्येकजण आपल्या प्रत्येक महिन्याचं जे गणित आहे, ते परफेक्टली सेट करण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा घरातली आपली एखादी हाउसवाईफ ती सुद्धा एखादी रेसिपी बघून व्यवस्थित त्याचं चांगलं टेस्टी फूड बनवू शकते. याचा अर्थ तिला बरोबर त्याची नॅक कळलेली आणि त्याच्यामध्ये ते गणित आहे ते तिला माहिती आहे. फक्त ते गणित म्हणून ती वापरत नाही. तर मला माहिती आहे म्हणजे मी खूप चांगल्या-चांगल्या कुक किंवा हाउसवाईफ्स बघितल्या आहेत, की ज्या चमचा किंवा वाटी अशी मेजरमेंट न घेता त्यांच्या हातालाच मेजरमेंट असतं आणि हाताने घातलं, की त्यांना बरोबर कळतं, की मी जे दिलंय, तर मी जेवढं घातलंय तेवढं बरोबर टेस्टी असणार आहे. त्यामुळे रेसिपी आपण ज्या YouTubeवर जे बघतो त्याच्यामध्ये ते काहीतरी मेजरिंग स्पून्स वगैरे देतात. पण आपल्या घरातल्या बायका ज्या खूप चांगलं जेवण बनवतात, त्यांना अशी काही गरज नसते. त्यांच्या हातालाच त्याची रेसिपीची परफेक्ट प्रोपोर्शन्स माहिती असतात. सो आता मी एक छोटे-छोटे प्रश्न विचारते. हे बघा आपल्याला ह्याच्यामध्ये मॅच दिसतंय का तुम्हाला? तर आपण सपोज या आठवड्यात आपल्या चौघांना जेवणासाठी किती किलो तांदूळ आवश्यक आहे? किंवा हे पुस्तक विकत घेतलं तर महिन्याभरातला माझा किती पॉकेट मनी याच्यानंतर शिल्लक राहील? हे विद्यार्थ्यांना विचार करावाच लागतो. किंवा बसमधून शाळेत जाण्यासाठी 20 मिनिटं लागतात. तर शाळेची वेळ मला माहिती आहे आणि 20 मिनिटं शाळेत जायला लागतात. तर मी किती वाजता उठलं पाहिजे? याचं कॅल्क्युलेशन जो मुलगा करू शकत नाही, त्याच्यासाठी रोज बस चुकण्याचा किंवा वडिलांनी त्याला शाळेत सोडायला पाहिजे हे होतं. म्हणजे ज्याला हे थोडंसं मॅथेमॅटिक्स कळेल, त्याच्यासाठी वेळेत उठणं हे काही डिफिकल्ट नसणार. ओके. किंवा घरी येणारे 5-6 मित्र त्यांच्यासाठी पुरी भाजी बनवायची आहे, तर मला किती पिठाची गरज लागेल? किंवा आज मी 40 मैल वेगाने 2 मैल गाडी चालवून पोहोचलेली आहे एवढ्या-एवढ्या डिस्टन्सपर्यंत. पण आजीच्या घरी जायला अजून इतकं मैल मला जायचंय, तर मला किती वेळ लागेल? ही सगळी जे प्रश्न मी लिहिलेत, ते सगळे आपल्या कुठे ना कुठेतरी 1ली ते 10वी च्या मध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये येणारेच ऐक प्रश्न आहेत. बस जरा ऐक फक्त जरा
फक्त ते आपण दैनंदिन जीवनात गणिताचा वापर कसा करतात? नॉर्मली बघत नाही, पण त्यांना आपण नॉर्मल आयुष्यातले प्रश्न समजतो आणि आपण त्याची उत्तरं शोधतो. पण ह्यालाच जर आपल्याला थोडं गणित माहीत असेल, तर आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकतो आणि हे गणित आपण रोज करतो. यातले कुठलेही असे प्रश्न आहेत का, की जे तुमच्या आयुष्यात कधी आले नाहीयेत? असा एकही प्रश्न नाही. सगळे आपल्याला कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात आलेले प्रश्न आहेत. मग यात सगळ्यात गणित आहे का नाहीये? आहे ना. आहे. पण आपण ते गणित म्हणून करतो का? का नॉर्मल डे टू डे कॉमन सेन्स म्हणून करतो ते सगळं? डे टू कॉमन डे सेन्स म्हणून करतो. कारण मला माहिती आहे जर इतक्या वाजता जायचंय तर तिच्या किती वाजता जायला उठायला पाहिजे किंवा एवढे लोक येणार आहे, तर एवढ्या पुऱ्या करण्यासाठी मला किती कणिक लागते. हे तुम्हाला काही त्याचं कॅल्क्युलेशन करून एका नोटबुकवर त्याचं काही सॉल्व्ह करावं लागत नाही एक्झाम्पल म्हणून. ते तुमच्या मनामध्ये करून तुम्ही याच्याविषयी शिकलेले असतात. सो आता एखाद्या सिंपल अवकाशीय साक्षरता म्हणजे स्पॅशियल लिटरसी ज्याला म्हणतो. आता एक आपलं घर नवीन बांधलंय किंवा आपण एक नवीन फ्लॅट घेतलाय किंवा आपलंच घर आपण रिनोव्हेट करतोय. तर याच्या वेळी आपल्याला बरेच सारे प्रश्न असतात जे आपण वापरतो. पण आता एक प्रश्न आहे, की या भिंतीला सपोज आपल्याला वॉलपेपर लावायचा आहे, तर त्याचे किती रोल लागणार आहेत? तर हे आपण आपल्या त्या जो वॉलपेपर लावायला येणार आहे त्याला विचारतो. तो आपल्याला कितीही मोठा नंबर सांगतो, त्याच्याप्रमाणे तो कॉस्ट सांगतो. पण आपल्याला जर हे किती एरिया आहे आणि किती त्या वॉलपेपरचं जर 2 फुटी असेल, 1 फुटी असेल आणि आपली हाईट किती आहे, किती लागणार आहे, आपल्याला माहीत असेल, तर तो आपल्याला जास्त पैसे सांगून आपल्याला फसवणार नाही. पण आपल्याला जर हे कळत नसेल असं आपण त्याला दाखवलं, तर तो आपल्याला कितीही वॉलपेपरची अमाउंट सांगू शकतो, इतका लागेल म्हणून सांगू शकतो, मी इतके आणले म्हणून सांगू शकतो आणि तो आपल्याला कितीही चार्ज करू शकतो. तर आपल्याला माहीत असो का नसो, आपल्याला त्याची समज आहे असं दाखवल्यास आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. किंवा मीटर आणि चौरस मीटरमध्ये काय फरक आहे, हे कितीतरी लोकांना माहीत नसतं. मी खूप लोकं अशी बघितली आहेत, तेव्हा अशा लोकांनी विक्रेत्यांकडे जाऊन चुकीच्या गोष्टी घेतलेल्या पण मी बघितल्या आहेत, की मीटर आणि चौरस मीटर म्हणजे लांबी-रुंदीची जिथे एकत्र एक फरशी आहे, तर त्याची चौरस स्क्वेअर फूटमध्ये होणार आहे किंवा स्क्वेअर मीटरमध्ये होणार आहे किंवा स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये होणार आहे. पण ते फक्त लांबीमध्ये मोजून डबल पैसे देऊन आलेले लोकं मला माहिती आहेत. आणि हा फरक समजणं या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला वाचवू शकतं किंवा मला एक सोफा सेट बघायला गेलो आम्ही, तो आवडलाय, पण तो माझ्या घराच्या ड्रॉइंग रूमला पुरेसा आहे का नाही? हे समजणं म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन त्याचं करायला पाहिजे असं नाही, पण त्याचं एक फीलिंग असणं, त्याची जी स्पॅशियल प्रोसेस आहे, की ते पुरेल का नाही हे समजू शकणं, याला म्हणतात अवकाशीय साक्षरता किंवा स्पॅशियल लिटरसी ऑफ मॅथेमॅटिक्स. ज्याला जॉमेट्री म्हणजे एरिया त्याची काढणं किंवा त्याचा फॉर्म्युला माहीत असणं, या सगळ्याची काही गरज नाहीये. पण आपल्याला असं एक फीलिंग यायला पाहिजे, की मला माहिती आहे माझं घरची खोली 10 बाय 12 फुटाची आहे किंवा 20 बाय 22 फुटाचं माझं ड्रॉइंग रूम आहे. तर त्याच्यामध्ये मी आता एवढं-एवढं ठेवलं तर एवढा हॉलमध्ये हे बसेल का नाही? हे समजू शकण्याची कपॅसिटी असणं एवढीच त्याची साक्षरतेची गरज आहे. मग आता जर हे आपल्याला ज्ञान असेल, की माझ्या घराचा साईज काय आहे किंवा माझ्या घरामध्ये काय वस्तू ठेवण्यासाठी मला कुठे किती आणलं पाहिजे, काय नाही आणलं पाहिजे. म्हणजे दुकानात जाण्याआधी जर आपल्याला या गोष्टींची माहिती असेल, तर दुकानामध्ये जो कोणी आपल्याला सेल्समन आहे, तो आपल्याला हे प्रश्न विचारतो, की तुम्हाला 40 इंची टीव्ही घ्यायचा आहे, पण तुमच्या घराची विड्थ किती आहे? कारण 40 इंची टीव्ही तुम्ही लावलात, तर त्याच्यासमोर बसून बघण्यासाठी मिनिमम 12 ते 13 फुटाचं अंतर मध्ये सोडलं पाहिजे. मग आपल्याकडे तेवढी आपली टीव्ही लावण्याची जागा आणि आपण तिथे बसण्याची ही आहे का नाही? असे प्रश्न जर त्या सेल्समननी विचारले, तर त्याची उत्तरं आपल्याकडे आहेत का नाही? याच्याप्रमाणे आपल्याला सेल्समननी दिलेल्या वस्तू आपल्या घरासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी उपयोगी आहे की नाही, हे कळू शकतं. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या आपल्याला याची समज ही आपण जर ठेवली, तर आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. किंवा आपल्याला ड्रेस शिवाय म्हणजे जो फॅशन डिझायनिंग किंवा एखादी टेलर आहेत, बाई किंवा पुरुष,
तर त्यांना आपल्याला जेव्हा ते टेलरिंग करतात त्यांना परफेक्टली लेंथ, ब्रेड्थ आणि हे सगळं माहीत पाहिजे आणि त्याचं स्टिचिंग करताना ते कोणावरती काय जोडलं तर तो परफेक्ट होणार आहे. हे म्हणजे परफेक्टली त्यांना तिथे गणिताचा वापर करावाच लागतो. नुसतीच लांबी रुंदी नाही. तर ते फोल्ड केल्यानंतर ते कॉलर कशी लागली पाहिजे किंवा एकावर एक बटन परफेक्ट येण्यासाठी त्याचं काजू आणि बटन हे एकाच जागी येण्यासाठी मार्किंग करण्यासाठी किती डिस्टन्सवर असलं पाहिजे, किती बटणं लावली पाहिजे, या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये फक्त सुंदरता नाहीये, तर त्याच्यामध्ये त्याची उपयोगिता पण असली पाहिजे. म्हणजे 4च बटणं लावली आणि 2 बटनांमध्ये खूप अंतर ठेवलं, तर मग ते फाकणार आहे तिथे. तर किती बटणं, किती डिस्टन्सवर लावली पाहिजे, ज्यायोगे ते पूर्ण बंद असल्यासारखं दिसेल. ह्याच्यामध्ये एक छोटासा मॅथेमॅटिकल सेन्स आहे. पण तो त्या टेलरकडे नसेल, तर तो व्यवस्थित त्याचं स्टिचिंग करणार नाही. सो फॅशन ही डिझाइन जेव्हा येतं, तिथे पूर्णपणे मॅथेमॅटिक्स आहे. नुसतंच चौकोनी शिवला म्हणजे तो रोप कसा असतो जे स्वामीजी घालतात, त्याला काही फारसं डिझायनिंग करावं लागत नाही. पण जिथे आपल्याला डिझायनिंग येतं, तिथे मॅथेमॅटिक्स हे लागणारच आहे. सो आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूया, की साध्या गणिताची समज म्हणजे आपण समजूया, की आपली 4 मित्र आहेत जे पिझ्झा खायला पिझ्झा हट किंवा डॉमिनोज कुठलं तुमच्या इथलं जवळचं पिझ्झा मिळण्याचं मी पिझ्झा घेतलंय कारण हे खूप ईझी एक्झाम्पल आहे आजच्या मुलांसाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी. सो पिझ्झाची भूमिती याच्यावरती एक छोटंसं उदाहरण बघूया आपण, की आपण आपल्याला कसे विक्रेते फसवू शकतात आणि आपल्याला जर गणिताची थोडीशी समज असेल, तर आपण त्या फसवण्यापासून कसे वाचू शकतो. सो एका पिझ्झाच्या दुकानात 4 मित्र पिझ्झा खायला गेले. त्यांनी सगळे मिळून एकच पिझ्झा खाऊया म्हणजे काय 4 भाग, 8 भाग करून मोठा पिझ्झा घेऊया ज्यामुळे प्रत्येकाला 2-2 भाग येतील. 8 भाग करून घेतले तर. म्हणून ₹350 दिले आणि 9 इंच पिझ्झाची ऑर्डर देऊन ते वाट बघत होते. काही वेळाने वेटर आला आणि त्यांनी सांगितलं, की 9 इंचाचा पिझ्झा आत्ता अवेलेबल नाहीये. तर 9 इंचाच्या पिझ्झाऐवजी मी तुम्हाला 2 5 इंचाचे पिझ्झे दिले तर चालेल का? आता 5 इंचाचे 2 म्हणजे 5 + 5 म्हणजे 10 इंच हे 9 इंचापेक्षा जास्त आहेत. म्हणून चांगलं आहे असं म्हणून दोघा मित्रांनी सांगितलं, की चालेल. असं तुमच्या आयुष्यात पण कधीतरी झालेलं असू शकतं. तुम्हाला वाटतं का हे बरोबर आहे म्हणून? 9 इंचाच्या एका पिझ्झाऐवजी 5 इंचाचे 2 पिझ्झे दिले, तर 5 + 5 10 इंच म्हणजे आपल्याला 10 इंचाचा पिझ्झा मिळालाय म्हणजे ₹350त आपला फायदाच झालेला आहे. ओके. असं वाटलं आणि 2 मित्र म्हणाले चालेल. पण दुसरे दोघं म्हणाले, "नाही, नाही, नाही, आम्हाला हे चालणार नाही. आम्ही 9 इंचाचा पिझ्झा मागितला होता. आम्ही तुम्हाला ₹350 दिलेले आहेत. तर आम्हाला 2 5 इंचाचे नकोयत." मग तो मॅनेजर आला. तोपर्यंत एकानी त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे केलं आणि मॅनेजरला सांगितलं, की "आम्हाला 2 नाही तर 4 5 इंची पिझ्झा दिलेत, तर आम्ही ते मान्य करू." मॅनेजर म्हणला, "नाही, नाही, नाही 4 वगैरे मिळणार नाही. 2 मी द्यायला तयार आहे. कारण तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी 5 इंची पिझ्झाची किंमत त्या 350च्या आसपासच होईल. 2 दिलेत." मग तो मुलगा म्हणला, की "नाही, नाही आम्हाला नाही 4 पाहिजेत." मग मॅनेजर म्हणला, की "नाही, का तुम्हाला 4 पाहिजेत हे तुम्ही मला सांगा." मग एका मुलानी त्यातल्या सांगायला सुरुवात केली. इतकं डिटेल त्यांनी सांगायला लागला तो, की डी हा जर इंच व्यास असेल पिझ्झाच्या 9 इंचाचा पिझ्झा आहे, तर त्याचं सरफेस एरिया किंवा पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे पाय डी/2 स्क्वेअर. मग 9 इंचाच्या पिझ्झाचं क्षेत्रफळ किती होतं? 63.6 स्क्वेअर इंचेस होतं. 5 इंचाच्या पिझ्झाचं क्षेत्रफळ होतं 19.6. मग जर तुम्ही आम्हाला 2च पिझ्झा दिलेत, तर आम्हाला टोटल क्षेत्रफळ 19.6 गुणिले 2 म्हणजे 39.25 एवढंच मिळेल आणि ते 63 पेक्षा कमी आहे. त्यामुळे 2 पिझ्झा आम्हाला चालणार नाही. तुम्ही 3 जरी आम्हाला दिलेत, तरी 3 गुणिले 19.6 ते 58.8च होतात. म्हणजे काय? तर 3 जरी तुम्ही दिलेत, तरी तुम्ही आम्हाला देणारं जे 9 इंच पिझ्झाचं क्षेत्रफळ आहे, त्याच्यापेक्षा हे कमीच आहे आणि म्हणून
तुम्ही आम्हाला 3, 2 न देता 4 द्यायला पाहिजे. ज्याच्यामुळे ते थोडंसं 63.6 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही आम्हाला 4 पिझ्झा द्यायला पाहिजे. आता हे ऐकल्यावर मॅनेजर आश्चर्यचकित झाला, की एवढं मॅथेमॅटिक्स त्या मॅनेजरला सुद्धा येत नाही. आणि मग त्यांनी त्याला 5 इंचाचे 4 पिझ्झा दिले. 4 मित्रांनी त्या प्रत्येकाने एक पिझ्झा आल्याचा आनंद घेतला. तुम्हाला वाटतं का ह्याच्यामध्ये त्या मुलाच्या त्या मॅथेमॅटिक्सचं ज्ञान असलं आणि हे सगळं ते जो बोललाय ना, ते 8वी-9वीतल्या गणितावरतीच आहे. कारण सरफेस एरिया ऑफ सर्कल किंवा सर्कलची एरिया ह्याच्यामध्ये फारसं काही वेगळं कठीण ह्याच्यामध्ये काही नाहीये. पण ते त्याला माहीत होतं म्हणून त्याला त्याचे पैसे वाचले असं तुम्हाला वाटतं का ह्याच्यामध्ये? हो, नक्कीच ना. हां, पण म्हणजे एवढं मॅथ्स असेल तरच पैसे वाचतील असं जर तुम्हाला वाटत असेल, तर असं काही गरज नाहीये. पण म्हणजे गणित थोडंसं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नाहीतर विक्रेते आपल्याला फसवू शकतात आणि आज अशी परिस्थिती आहे, की डेकोरेटिव्ह करून किंवा खूप ॲडव्हर्टाइजमेंट करून किंवा त्याच्याविषयी चांगलं दिसणं करून आपल्याला फसवणं हे घडत आहे. कारण आपल्याला त्याचा खूपसा डिटेल अर्थ कळत नाही. मग आता हे इतकं मॅथेमॅटिक्सची गरज आहे का? ते न करता सुद्धा सामान्य ज्ञानाने आपल्याला कळेल का? हे मी तुम्हाला दाखवणार आहे, की फक्त आपल्याला असलेलं सामान्य ज्ञान वापरून म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण आपल्याला करता येत नाहीये सपोज ते फॉर्म्युला पण आपल्याला आठवत नाहीये आता. पण एक 9 इंचाचा पिझ्झा, हे 9 इंच मी आडवी लाईन दाखवली आहे. त्याच्यावर आपण 2 5 इंचाचे पिझे ठेवू. म्हणजे थोडासा 1 इंच तिथे वाढणार आहे 2 ठेवल्यामुळे. पण फक्त तो 5 इंच असल्यामुळे व्हर्टिकली पण त्याच्यामध्ये थोडीशी जागा शिल्लक राहणार आहे. म्हणजे 9 इंचाच्या पिझ्झावर जर 2 5 इंचाचे ठेवले, तर वर्तुळाचा म्हणजे 9 इंचाच्या पिझ्झाचा अर्धा किंवा थोडा भाग तिथे उरणार आहे. म्हणजे काय तर 2 पिझ्झा हे बरोबर नाहीये. तर आपण असं बघितलं तर व्हर्टिकली 2 आणि हॉरिझॉन्टली 2 दिले तरच ते कव्हर होईल आणि एवढ्या सोप्या आपल्या ज्ञानाने म्हणजे पूर्णपणे जॉमेट्रीचे फॉर्म्युलाची गरज नाहीये. पण एवढ्या ज्ञानाने सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो, की 2 नाही 3 किंवा 3 ते 4 च्या मध्ये आम्हाला पाहिजे तर निदान कारण अर्धा पिझ्झा कोणी देत नाही. त्यामुळे त्याला ते 4 पिझ्झा द्यायला पाहिजेत असं आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे जरी आपल्याला ते क्षेत्रफळ, त्याचा फॉर्म्युला हे सगळं माहीत नसलं, तरी हे ज्ञान आपल्याकडे सामान्य ज्ञान, की जे आपण वापरू शकतो असं असेल, तर ते गणित गणित म्हणजे गणिताचा विचार किंवा लॉजिकल थिंकिंग आपल्याकडे असेल, तर आपल्याला विक्रेते फसवू शकणार नाही. सो आता गणित कुठे-कुठे आपण वापरतो आणि कुठे ते गणित आहे हे समजून घेण्यासाठी एक छोट्याशा काही गोष्टी बघूया. की मॅथ्स कुकिंगमध्ये लागतं का? तर कुकिंगमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागतं. आज जर तुम्ही ओव्हन वापरत असाल, तर तुम्हाला टेम्परेचर किती ठेवलं पाहिजे, किती फॅरनहीट डिग्रीज पाहिजे का नाही किंवा मला 1 केक बनवायचा आहे, तर केकसाठी मला 1 केकचं किंवा 1 किलो केकचं प्रपोर्शन माहिती आहे. मग अर्धा किलोसाठी किंवा 2 किलो करायचं असेल, तर काय-काय बदल केले पाहिजेत किंवा किती क्वांटिटीचं मिक्सिंग म्हणजे 1 वाटी आणि 1 वाटी किंवा 250 ग्रॅम किंवा 150 ग्रॅम कसं त्याचं कन्व्हर्शन करायचं? म्हणजे माझी रेग्युलर वापरणारी वाटी आणि त्यांनी दिलेलं प्रमाण याचं मी कसं करायचं? किंवा रेसिपीमध्ये थोडा बदल करायचा असेल, तर काय वापरलं पाहिजे? या सगळ्या गोष्टीसाठी आपण कुकिंगमध्ये खूप मॅथेमॅटिक्स वापरतो आणि ते जर समजून वापरलं, तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला सपोज बिस्किट बनवायचं आहे, तर त्याची आपल्याला कुकीजची अशी रेसिपी एखाद्या पुस्तकात मिळाली आणि त्यात सांगितलं, की एवढं घेतलं तुम्ही, तर 20 जणांसाठी म्हणजे काय 20 ते 40 कुकीज त्याच्यामध्ये बनतील असं त्यांनी सांगितलं. मग आता मला जर 50-60 बनवायचे असतील, तर मी काय बदल केले पाहिजे? त्याच्यासाठी आपण ॲक्चुअली रेशो आणि प्रपोर्शन वापरतो. म्हणजे जर 20 साठी अर्धा कप पाहिजे असेल, तर 40 साठी मला त्याचं दुप्पट म्हणजे 1 कप बटर घेतलं पाहिजे. 1/3 कप शुगर आहे, त्याच्याऐवजी आपल्याला डबल म्हणजे 2/3 कप शुगर घेतली पाहिजे. असं त्याला सगळं डबल करता यायला पाहिजे आणि तसं करू शकणं ही आपल्याकडे कपॅसिटी आहे. पण जर ते मॅथेमॅटिकल थिंकिंग नसेल, तर मग आपलं चुकतं आणि मग चुकलं तर ती रेसिपी बिघडते आणि त्याची चवही बिघडते, टेक्स्चरही बिघडतं आणि मग आपल्याला वाटतं, की हे काय आपल्याला जमणार नाहीये, आपण सोडून देऊया.
या छोट्या गोष्टीचा आपण जर समज घेतला तर आपलं कुकिंग हे आपण व्यवस्थितपणे करू शकतो. मग केक असेल किंवा आपल्याला अशी काय ती स्पेशल दाल फ्राय बनवायची असेल, तर अशी रेसिपी आपल्याला मिळते. पण आपल्याला किती क्वांटिटी बनवायची आहे, त्याचं इथे रेशो आणि प्रपोर्शन हे खूप किचनमध्ये वापरलं जातं. आणि आज आपण ते वापरतोय, पण न समजून वापरतोय. ते जर समजून वापरलं, की हे मी रेशो प्रपोर्शन इथे वापरतीये, म्हणजे 2:1 असेल, तर त्याचं डबल झालं, तर ते 4:2 होतं. मग इथे मी जे ग्लासमध्ये दाखवलंय किंवा मेजरिंग कपमध्ये दाखवलंय, तर ते 1चं 2 करणं किंवा 2चं 1 करू शकणं, म्हणजे आपल्याला किती क्वांटिटी बनवायची आहे, त्याच्याप्रमाणे त्याचं सगळं प्रपोर्शन बदलू शकणं, ही खूप छोटीशी पण महत्वाची गरज असते, जर आपल्याला ती रेसिपी परफेक्ट व्हायला पाहिजे असेल. अजून एक गोष्ट जी घरामध्ये रेग्युलरली होते आणि ज्याच्यावर डिस्कशन होतं, की आपल्याकडे आता सपोज सत्यनारायणाची पूजा आहे आणि घरातच जेवायला सगळ्यांना बसवायचं आहे. कारण काही पाहुण्यांना बोलवलंय, मिनिमम 5 जणांना तरी बोलवायला पाहिजे असं ठरलं होतं वगैरे, वगैरे. मग आता आपल्या घरामध्ये आपला जो हॉल आहे, त्याच्यामध्ये किती माणसं एका वेळी जेवायला बसू शकतात? हे आपल्याला करून माहिती होतं. पण पहिल्यांदीच आपण त्या घरामध्ये नवीन घर असेल, तर मग आपल्याला त्याचा अंदाज येत नाही आणि तो अंदाज येऊ शकणं ह्यालाच स्पॅशियल साक्षरता म्हणतात, की जे आपल्याला समजू शकतं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त त्याची लांबी, रुंदी, खोलीची माहिती पाहिजे. प्रत्येक माणसाला सरासरी किती जेवायला जागा लागते हे आपण अप्रॉक्सिमेट ठरवलं, तर आपल्याला ते कळतं, की किती लोकं येऊ शकतात, किती लोकं बसू शकतात. म्हणजे एक ताट किती ताटं इथे बसू शकतात आणि त्याप्रमाणे किती माणसं बसू शकतात. कारण आपण माणसं बसवली, पण ताटं नाही बसवली, तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ताटं बसवली, पण माणसं नाही बसवली, तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण त्या दोघांना लागणारी पूर्ण जागा आपल्याला थोडीशी समजली पाहिजे. तसंच आपल्या घरात आता पूजा आहे, तर किती लोकं एका वेळी त्या पूजेसाठी बसू शकतात? त्या सगळ्यांना पुरणार आहे का? मग कोणाला खुर्च्या लागणार आहेत, कोणाला बसायला पाहिजे खाली, बसकर घातली पाहिजे, कसं? ह्या सगळ्यामध्ये आपण मॅथेमॅटिक्स वापरतो. फक्त ते समजून वापरलं, तर आपल्याला ते खूप सहज आणि सोपं होतं. मग चूक होत नाही, गडबड होत नाही. सो गणिताचा विचार हा कष्टदायक आहे असं न करता, छोट्या-छोट्या ठिकाणी आपण जर ते मॅथेमॅटिकल थिंकिंग वापरलं, तर आपल्याला तो तार्किक विचार किंवा लॉजिकल थिंकिंग देणं हाच गणिताचा बेसिक महत्वाचा फायदा आहे, की ते आपल्याला तार्किक विचार देतं. ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे असं नाही, पण एक अंदाज येऊ शकणं हे खूप महत्वाचं आहे, की ज्याच्यासाठी आपण हे वापरत असतो म्हणून. आता जर आपल्याला स्मार्ट सिटीज जी आजची आपली मॉडर्न प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये आपण जर राहायचं आहे किंवा राहत आहोत किंवा मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये जिथे स्मार्ट सिटीज तयार होते, तिथे सगळं स्मार्ट आपल्याला हवंय. पण आपण त्याच्यामध्ये स्मार्ट नसलो, तर तिथे राहणं खूप मुश्किल होतं आणि याच्यासाठी आपल्याला स्मार्ट सिटीज बनवण्यासाठी मॅथ्स लागतं. स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट होऊन राहण्यासाठी मॅथ्स लागतं. आणि जसं-जसं आपण तिथे राहत जातो, तसं-तसं आपण ते शिकत जातो. चुकून शिकणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण न चुकता थोडासा आपल्याला कॉमन मॅथेमॅटिकल सेन्स म्हणजे आपण जो कॉमन सेन्स म्हणतो त्याच्याऐवजी कॉमन मॅथेमॅटिकल सेन्स असेल, तर आपल्यासाठी काही गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. म्हणजे मला आठवतंय की आपण खूप वेळा फोन वापरतो आणि सगळ्यात चांगला लेटेस्ट फोन आपली मुलं आपल्याला घेऊन देतात. जी म्हणजे 60-65 वर्षाची माणसं आहेत किंवा 50च्या पुढच्या सगळ्यांना आजकाल त्यांची मुलं खरेदी करून देतात, की हे फोन तू घे, तेवढ्याच कॉस्टमध्ये चांगला फोन येतो म्हणून. पण आपण तो फोन स्मार्ट असला तरी त्याचा स्मार्टपणे वापर नाही करू शकत. आपण फक्त त्याच्यात कॉलिंग करतो आणि मिनिमम जेवढे करतो. पण आपण थोडी मॅथेमॅटिकल अंडरस्टँडिंग किंवा थोडं टेक्नॉलॉजिकल, थोडं डिजिटल साक्षरता असेल, तर आपण ते हळू तो कॉन्फिडन्स आपला येऊन आपण त्याचा वापर पूर्णपणे करू शकतो. तर शेतीसाठी गणित लागतं का? आता आपल्या इथे भरपूर शेतकरी असणार आहेत आपल्या ग्रुपमध्ये, की ज्यांनी कधीतरी आयुष्यामध्ये शेती केली आहे. मग आधुनिक शेतीसाठी जुन्या काळात सुद्धा शेतीसाठी गणित लागतच होतं. कारण आम्ही आश्रममध्ये राहिलोय आणि आम्ही मग आश्रममध्ये पण भरपूर शेती केली आहे. तेव्हा आम्ही बघितलंय, की किती दूर-दूर झाड लावलं पाहिजे. म्हणजे बी लावताना खूप छोटं दिसतं.
पण ते झाड मोठं झाल्यावर त्याचा विस्तार किती असणार आहे, त्यामुळे 2 झाडांच्या मध्ये किती अंतर असलं पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट असते. तरच तुमचं पीक हे जास्त निघू शकतं किंवा किती खोल खणलं पाहिजे, तरच ते बी लवकर उगवणार आहे. खूप खोडलं तरी चालणार नाहीये, वर ठेवलं तरी त्याची मुळं धरणार नाहीये. या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये शेतकरी खूप गणित वापरतात किंवा कधी पेरणी केली पाहिजे, कधी कापणी केली पाहिजे, त्याचं सुद्धा वेदर प्रमाणे म्हणजे हवामानाच्या अंदाजाप्रमाणे खूप सारी गोष्ट शेतकऱ्यांना कळत असते आणि आधुनिक शेतीमध्ये तर बऱ्याच गोष्टी आहेत, की ड्रोन्स आहेत किंवा वॉटर मॅनेजमेंट आहे आणि मशीन्स आज मी इथे कॅनडामध्ये तर बघतेय, की एकही माणूस नाही 400 एकरची शेती. पाणी घालण्यासाठी सुद्धा तिथे ऑटोमेशन केलेलं आहे. छोटे-छोटे मशीन्स लावलेले आहेत किंवा स्ट्रॉबेरी फील्ड मी काल बघितलं, की ते कापण्यासाठी त्यांनी मशीन ठेवलंय. कारण त्यांच्याकडे माणसं नाहीयेत म्हणून. पण मग अशी जर आधुनिक शेती करत असू तर किंवा आपल्या भारतीय पद्धतीने सुद्धा आपण शेती करत असू तर मॅथेमॅटिक्स हे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आज आपल्याला उपयोगी होणार आहे. किंवा आज या पद्धतीने भारतातला शेतकरी सुद्धा ड्रोन वापरून म्हणजे ड्रोन वापरून ते पाणी देतायत. कारण ड्रिप इरिगेशन कधी-कधी शक्य होत नाही. फक्त त्याच्यावर पाण्याचा फवारा करण्यासाठी माणसं अशी भारतामध्ये सुद्धा आज शेती होत आहे. मग शेतीमध्ये खूप गणित वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल जमिनीचं मोजमाप किंवा सरासरी गुंतवणूक किती केली पाहिजे आणि आपल्याला त्यातनं काय परत मिळणार आहे, त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, ते व्यवस्थित केलं पाहिजे किंवा पर युनिट आपल्याला किती प्रोडक्शन करू शकणार आहे आपण आणि त्याच्यासाठी किती माणसं पाहिजे आणि त्याला जर आपल्याला माणसं ठेवायची असतील, तर त्यांना आपण किती पेमेंट केलं तरच आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये उरणार आहे. नाहीतर मग त्या माणसांनाच देऊन टाकू आणि आपल्याला फायनली प्रॉफिट काहीच होणार नाही. तर ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते करावं लागतं. बियाणांचा दर, खताचा दर म्हणजे हे सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन हा शेतकरी करत असतो. त्यामुळे शेतीमध्ये खूप मॅथेमॅटिक्स वापरलं जातं. त्याच्यामध्ये जॉमेट्री आहे, त्याच्यामध्ये अरिथमेटिक आहे आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी पण आहे. सो तिन्ही टाइपच्या गणिताची प्रोसेस शेतीमध्ये खूप परफेक्टली वापरली जाते किंवा वापरली पाहिजे आणि तर तो शेतकरी व्यवस्थित करू शकतो आणि त्या अनुभवाने शिकणारे खूप शेतकरी आहेत. म्हणजे शाळेमध्ये जाऊन गणित शिकायला पाहिजे असं मी अजिबात म्हणत नाही. पण गणिताचा विचार आपल्याला समजला पाहिजे आणि मग तो आपण पुढे वापरला पाहिजे हे खूप महत्वाचं. तसंच आपल्याला फायनान्शियल प्रोसेस करायची आहे किंवा काही फोरकास्टिंग करायचं आहे, की शेअर्समध्ये घालू, कुठे पैशाची गुंतवणूक कशी केली पाहिजे याच्यासाठी गणित वापरलं जातं किंवा वेदर फोरकास्टिंगसाठी आज गणित वापरलं जातं, की आपण आता ट्रॅव्हल करायला कुठे गावी जायचंय, तर त्याच्या आधी तुम्ही आज तुमच्या फोनवरती वेदर फोरकास्ट बघू शकता, की 3 दिवसांनी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं तिथं जेव्हा दाखवतात आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचा ट्रॅव्हल प्लॅन करू शकता. आता खूपसा डेटा सायन्स, खूपसं स्टॅटिस्टिक्स आणि मॅथेमॅटिक्स म्हणजे प्रोबॅबिलिस्टिक जे 4th युनिट मी सांगितलं होतं, की काय प्रोबॅबिलिटी आहे ते वेदर फोरकास्टिंगमध्ये खूपसं गणित वापरलं जातं. आपल्याला ते पूर्ण समजायची गरज नाहीये, पण त्यांनी दिलेलं जे प्रेडिक्शन आहे त्याचा अर्थ आपल्याला समजला, तर आपण त्याचा आपल्या जीवनात वापर करू शकतो. आणि दुसरं म्हणजे डिमांड फोरकास्टिंग म्हणजे जर आपला बिझनेस असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल कुठला बिझनेस करावा याच्यासाठीचं जे बिझनेस प्लॅनिंग म्हणतो. त्याच्यानंतर त्याचं किती प्रोडक्शन केलं, तर कुठल्या एरियामध्ये आपलं दुकान असलं पाहिजे किंवा कुठे जाऊन आपण सेल्समन प्रोसेस केली पाहिजे. यासाठीचं जे डिमांड फोरकास्टिंग केलं जातं, त्याच्यासाठी पूर्णपणे मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे प्रोबॅबिलिस्टिक प्रोसेस आहे, ते पूर्णपणे वापरलं जातं आणि ते आपण बिझनेसमन म्हणून करत असतो. फक्त ते आपण कधी-कधी काय करतो दुसऱ्याकडनं करून घेतो. पण तो आपला कॉस्ट अकाउंटंट असू शकतो, जो आपल्यासाठी फोरकास्टिंग करतोय, की इतकी इन्व्हेस्टमेंट केली तर इतकं आपल्याला मिळेल म्हणून. पण आपण काही वेळा मला समज नाहीये तेव्हा तूच ते बघ, असं जर आपण सोडून दिलं, आपला माहितीचा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास आहे म्हणून हे सगळं बरोबर आहे. विश्वास तर पाहिजेच. त्याच्याशिवाय आपण बिझनेस करूच शकत नाही. पण तरीसुद्धा मला तो काय करतोय याची समज आहे हे जर त्याला माहीत असेल, तर तो आपल्याशी व्यवस्थित अ, द व्यवहार करेल. अदरवाईज आपल्याला कोणीतरी फसवायची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण ह्याचा
एक आपल्याला थिंकिंग त्याचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण गणिताचा अभ्यास हा एक सायन्स आणि मॅथ्स किंवा स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅथ्स आणि इंजिनिअरिंग या सगळ्यांचा मिळून एक आपण शाळेमध्ये आयदर मी बायोलॉजी घेऊन डॉक्टर होणार आहे किंवा सायन्स आणि मॅथ्स मला आवडतं म्हणून मी इंजिनियर होणार आहे किंवा मी सायन्स, मॅथ्स करू शकत नाही म्हणून मी आर्ट्स करणार आहे किंवा मला कॉमर्सला जायचंय पण मला मॅथ्स आवडत नाही. असं काय-काय म्हणणारी मुलं किंवा आई-वडील माझ्याकडे खूप लोकं काउन्सिलिंगसाठी येतात, की माझ्या मुलानी काय करावं पुढे तुम्हाला काय वाटतं? आता मला काय वाटतं पेक्षा तुमच्या मुलाला काय आवडतंय, हे आपण न बघता त्याच्यामध्ये खूप मोठा जॉब मिळेल त्याला म्हणून त्याला हे करू दे, असं सांगितलं तर ते बरोबर नाही. आणि जर तसं सांगितलं, तर मग त्या मुलांनी ती आवड निर्माण करून घेतली पाहिजे आणि हे काही खूप अवघड नाहीये. ते डिफिकल्ट असू शकतं, जर त्यांनी त्याच्यामध्ये रस निर्माण केला नाही तर. पण तो रस निर्माण करणं खूप खूप गरजेचं आहे. आता एक छोटंसं उदाहरण सांगते, की कोविड-19च्या वेळी आपल्याला रोज म्हणजे काही दिवस सतत आपण आपल्या फोनवरती ते जे आपण ॲप कोविडचं डाउनलोड केलं होतं आणि आपल्या गव्हर्नमेंटकडनं आपल्याला खूप इन्फॉर्मेशन त्याच्यावर यायची, की माझ्या किती अंतरावर पहिली कोविडची केस आहे किंवा सध्या कोविडचा रेट काय नी वाढतो आहे. तर मग माझ्या घराच्या जवळ किती आहे, किती लोकांनी व्हॅक्सिनेशन घेतलं आहे आणि हे सतत आपल्याला इन्फॉर्मेशन ही मिळत होती. ती आपल्याला समजतही होती आणि त्याच्यावरनं आपण घाबरून किंवा समजून किंवा त्याच्याप्रमाणे काय-काय करायला पाहिजे हे सगळं आपण तेव्हा केलं. पण ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला दाखवली जात होती टीव्ही स्क्रीनवर किंवा आपण जे ॲप गव्हर्नमेंटनी जे दिलं होतं आपलं व्हॅक्सिनेशनसाठीचं आणि त्याच्यामध्ये जे सगळे डिटेल्स येत होते, ते सगळं आपल्याला हळू-हळू समजायला लागलं होतं. पहिल्यांदी खूप लोकांना हे काहीही समजत नव्हतं, की या ग्राफ्सचा अर्थ काय आहे? किंवा कितीतरी लोकांना शेवटपर्यंत ते समजलं नसेलही. त्यांनी कोणाकडनं काय ऐकलं त्याच्यावर नाही केलं असेल. पण आपल्याला जर ह्याची समज असेल, तर आपल्याला गव्हर्नमेंटकडनं आलेली इन्फॉर्मेशन किंवा न्यूजमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन, न्यूजपेपरमध्ये वाचलेल्याचा अर्थ समजून घेण्याची आपण निदान इच्छा तरी दाखवली पाहिजे आणि मग ते आपल्याला समजायला लागतं. तर सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. तर आपल्याला त्याची समज वाढवली पाहिजे. आज जरी एखाद्याने ठरवलं, की मला डॉक्टर व्हायचंय, तरी सुद्धा त्याला मॅथेमॅटिक्स लागणार आहे. कारण आज मेडिसिन और फार्मसी किंवा डॉक्टर या दोघांसाठी पूर्णपणे मशीनवर डिपेंडंट प्रोसेस झाली. म्हणजे तुम्ही जरी म्हणलं, की मला डायबिटीस आहे. आता डायबिटीस आहे किंवा मला डायबिटीस नको आहे, तर माझी ब्लड शुगर किती आहे हे आपल्याला माहिती आहे किंवा बीपी माझं किती असलं पाहिजे म्हणजे 120-90 आहे, तर सगळं ओके आहे. म्हणजे मी काही डॉक्टर नाहीये, पण मला बेसिक पॅरामीटर्स माहिती पाहिजेत आणि त्या डॉक्टरनी दिलेल्या रिपोर्टचा थोडासा मला अर्थ समजला पाहिजे, की ते कसं वाचायचंय किंवा डॉक्टर काय म्हणतोय. म्हणजे मग आपण आपल्याला ज्या काही मेथडनी मग तुम्ही योगा करा, आयुर्वेदा करा, नॅचरोपॅथी करा आणि तुम्हाला जी काही डिस्टर्बन्स आहे, त्याला जर सेट करायचं असेल, तर पहिलं आपल्याला समजलं पाहिजे काय आहे. तर ॲज अ पेशंटही आपल्याला थोडंसं ज्ञान असलं पाहिजे आणि ॲज अ डॉक्टर आजकाल डॉक्टरना पूर्णपणे कॉम्प्युटराइज्ड मशीन आल्यामुळे आणि संपूर्णपणे एनालिटिकल प्रोसेस झाल्यामुळे फक्त त्यांना शरीराचं ज्ञान पाहिजे असं नाही, तर त्यांना पूर्णपणे मॅथेमॅटिकल प्रोसेसिंग, स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, रिसर्च या सगळ्यामध्ये त्यांना पूर्णपणे मॅथेमॅटिक्स डॉक्टरला पण वापरावं लागतं आणि त्याची भाषा समजण्यासाठी आपल्यालाही त्यांचे रिपोर्ट्स कारण आजकाल फॅमिली डॉक्टरसारखे डॉक्टर खूप कमी आहेत. म्हणजे पूर्वी आपण डॉक्टरकडे गेलो, तर त्याला आपल्या घरातल्या सगळ्यांप्रमाणे आपल्याला काय आजार असू शकतो किंवा आपली काय बेसिक प्रकृती आहे ती त्यांना माहीत असायची. आजकालच्या डॉक्टरना असं काही माहीत नसतं. कारण तो आपला फॅमिली डॉक्टर नसेल, तर तो पहिला ही टेस्ट, ती टेस्ट, ती टेस्ट करून मग आपल्याला सांगतो, की हे आहे. आणि तिथे जर घाबरलो आपण, तर मग आपल्याला अजून कन्फ्यूज करू शकतात ते. अशा वेळी आपल्याला थोडी त्याची समज आली, की त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं ते बघून समजायला लागतं. जर आपण एव्हरी इयर तो फुल बॉडी चेकअप करत असू, तर आपल्याला समजायला लागतं. पण हे सगळं आज मॅथेमॅटिकल झालेलं आहे, ज्याची पूर्वी गरज नव्हती. आता हे सगळं मी सांगितलं, की जे आपल्या आसपास आहे. मग खेळामध्ये गणित लागतं का?
तर परवाच आपण ICCचा मोठा कप जिंकून आलोय क्रिकेटचा. तर क्रिकेट आपण सगळ्यांनी ती शेवटची मॅच किंवा काही मॅचेस टीव्हीवर बघितल्या असतील. तर खेळाडूंसाठी जेव्हा प्लॅनिंग केलं जातं किंवा कुठल्या खेळाडूला कधी पाठवायचं, किती ओव्हर्स, काय सगळं किंवा कुठल्याही गेममध्ये क्रिकेटच असं नाही, टेनिस असो, नाहीतर कबड्डी असो, नाहीतर कुठेही एक कोण जिंकलं, कोण हरलं याच्यासाठी तर एक स्कोरबोर्ड असतो. तिथं तर मॅच असतंच. पण आपण छोटं बघितलं की बास्केटबॉल आहे, तर तो बॉल डीमधनं कुठून टाकला, काय अँगलनी टाकला पाहिजे, काय त्याचं कर्व असला पाहिजे, की ज्यायोगे तो बॉल त्या बास्केटमध्ये जाणार आहे, याचं मॅथेमॅटिक्स आहे. पण त्या खेळाडूला तो काही फॉर्म्युला टाकून आणि मग त्याची व्हेलॉसिटी इतकी असली पाहिजे, स्पीड इथलं असलं पाहिजे, या अँगलनी टाकलं पाहिजे, असं मॅथ्स ज्याला समजतं तो व्यवस्थितच करेल. पण करून म्हणजे तो टीचर त्याचा जो कोण गुरु असतो तिथे, त्याचा कोच जो असतो, तो त्याला सांगतो, की या अँगलनी टाकलंस, या फोर्सनी टाकलंस तर होईल आणि मग तो त्याला 100-200 वेळा ते टाकायला सांगतो. ज्यामुळे त्याला त्याची प्रॅक्टिस होते. पण त्या एका पॉइंटवरनं म्हणजे सूर्याचा तुम्ही जर आज मोदीजींबरोबरचा जो त्यांचा इंटरव्ह्यू होता, की जे सकाळी मोदीजींना सगळे भेटले आणि मोदींनी सूर्याला विचारलं, की "तू हा" सूर्यकुमार यादवला विचारलं, की "तू हा कॅच कसा घेतलास? म्हणजे हा इतकं कठीण आहे तो कॅच बघितल्यावर आम्हाला असं वाटलं." तर द्रविडनी सांगितलं, की आज सूर्यानी हा एक कॅच फायनलमध्ये घेतलाय. पण त्याच्या आधी त्यांनी असे 100, 150, 200 कॅच घेऊन IPL पासनं प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे त्याला ते परफेक्टली जमलं. पण ते प्रॅक्टिस करण्यासाठी, ते परफेक्ट होण्यासाठी त्याला आपण बॉल किती म्हणजे त्याला जर ती बाउंडरी लाईन क्रॉस करून पुन्हा बाउंडरी लाईनच्या आत येऊन वर आकाशात टाकलेला बॉल उचलायचा असेल, तर तो बॉल किती उंच टाकला तर माझ्याकडे बाउंडरी लाईन क्रॉस करण्या इतका वेळ मिळणार आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन त्याच्या मनामध्ये झाल्याशिवाय तो पुन्हा बाउंडरी लाईनच्या बाहेर जाऊन आत येऊन हवेत असलेला बॉल पुन्हा जाऊन पकडणं इतकं सोपं नाहीये, जर त्याला ते कॅल्क्युलेशन येत नसेल तर. त्याचप्रमाणे टेनिस असो, फुटबॉल असो किंवा बास्केटबॉल असो, प्रत्येक ठिकाणी हे कॅल्क्युलेशन केलं जातं, हे शिकवलं जातं आणि ते तिथे जर जमलं, तो जो काही त्यांचा कर्व्हेचर आणि ते जे काही फॉर्म्युलाज आहेत, ते जर परफेक्ट सेट झाले, तरच तो गोल होतो किंवा तरच तो शॉट व्यवस्थित लागतो आणि यासाठी आजच्या खेळाडूंना याचं सगळं टीव्हीवरती दिसतं, त्यांना ते शिकवलं जातं, त्यांना ते समजावलं जातं आणि त्याची प्रॅक्टिस केली जाते. म्हणजे हे समजलं म्हणून येणार नाहीये, पण समजलं आणि त्याची प्रॅक्टिस केली, तर ते परफेक्ट होण्याची पॉसिबिलिटी वाढत जाते. तर क्रिकेटमध्ये सुद्धा आपण नवीन सिस्टीम जी काही गेल्या 10 वर्षात आलेली आहे, DRS सिस्टीम म्हणजे काय तर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम किंवा अंपायर्स डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणजे जर कॅप्टनला वाटलं, की अंपायरनी जो फील्ड अंपायर आहे त्यांनी दिलेलं डिसिजन बरोबर नाहीये, तर तो DRS रिव्ह्यू मागू शकतो. म्हणजे काय तर तिकडे कॉम्प्युटरनी जे काही डेटा स्टोअर केलाय, त्याच्याप्रमाणे त्यांना काय वाटतं, मग ह्याच्यासाठी सगळं स्टॅटिस्टिक्स वापरलं जातं. तो कॉम्प्युटर काय करतो? तर तो पूर्णपणे मॅथेमॅटिक्स वापरतो, की बॉलचा टप्पा इथे पडलाय, त्याच्यानंतर या स्पीडनी बॉल गेलाय, तर तो विकेटवर गेला असता का नाही गेला असता? म्हणजे LBW असेल, तर ते फार क्लिष्ट असतं. कारण तो बॉल परफेक्टली कुठल्या अँगलनी उडलाय, त्याच्यानंतर त्यांनी विकेट पाडली असती का नाही? म्हणजे त्या प्लेयरचा पाय मध्ये आल्यामुळे ती विकेट पडली नाही. अदरवाईज ती पडली असती. हे समजण्यासाठी पूर्णपणे मॅथेमॅटिक्स वापरलं जातं. पण त्या कॅप्टनला त्याचा कॉन्फिडन्स पाहिजे, की मला वाटतंय हे बरोबर आहे, तरच. कारण ते काही नंबर ऑफ DRS रिव्ह्यूज फिक्स्ड असतात एका मॅचमध्ये त्यांना. म्हणजे दर याला ते असं देऊ शकत नाहीत, की हे पाहिजे. त्यामुळे कधी मागितलं पाहिजे, त्याचा कधी पॉझिटिव्ह होणार आहे, कधी निगेटिव्ह होणार आहे, हे सगळं समजणं याच्यासाठी त्यांना त्याचं सगळं अंडरस्टँडिंग येण्याची गरज असते. सो आता मॅथेमॅटिक्स विषयी बघितलं तर मॅथ्स काही खूप अवघड नाहीये आणि त्याचा विचार जर आपण केला, तर आपल्याला ते गॅरंटी एक देतं. म्हणजे मॅथ्समुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. पण मॅथ्स आपल्याला काय सांगतं, की एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. मग आपल्याला कृष्णाने गीतेमध्ये पण हेच सांगितलंय, की जर तो मानवी प्रॉब्लेम असेल, तर त्याचं डेफिनेटली सोल्युशन आहे. म्हणजे नैसर्गिक प्रॉब्लेम म्हणजे आज आसाममध्ये जो पूर आलाय किंवा महापूर आलाय,
त्याचं सोल्युशन आपल्याकडे नसू शकतं. पण आपल्या आयुष्यात मानवाने तयार केलेले जे प्रॉब्लेम आहेत, त्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये थोडा जर मॅथेमॅटिकल किंवा आपण ज्या सगळ्या साक्षरता बघितल्या, त्याचा आपण साक्षर असू, तर सोल्युशन काढणं हे सहज शक्य आहे. सो आपल्या दैनंदिन जीवनात गणित हे अविभाज्य आहे, हे आपल्याला पटतंय का? समजलंय का? या माझ्या प्रेझेंटेशनवर. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. जय गुरुदेव. खरोखरच गणित हा आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशनच करावं लागते. म्हणजे इव्हन गृहिणीला किती हळद टाकायची, किती तिखट टाकायची, त्यानंतर जास्त प्रमाणात करायचं तर ते किती वाढलं पाहिजे आणि पुन्हा त्यांची तीच चव राहते, हे महत्वाचं आहे. आपण Yes. कुरड्या पापड्या करतो त्यावेळेस गहू पाणी किती टाकायचं तर किती कशा होतील, चुकलं की प्रमाण बिघडतं, पण नेहमी करणाऱ्याचं ते कधीच बिघडत नाही. हम्म. तो आपण वापरतो, फक्त आपल्याला ते गणित आहे असं माहीत नसतं, एवढंच आहे त्याच्यामध्ये. हो ना, हो ना. ओके. सो गुड. सो गणित हा अविभाज्य भाग आहे, पण त्याच्यामुळे काय होतं, तर आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण त्याला गृहीत धरतो, की याच्याविषयी फारसा विचार करण्याची गरज नाही. हा कॉमन सेन्समध्ये येतो, पण तो कॉमन मॅथेमॅटिकल सेन्स असं नवीन त्याचं स्ट्रक्चर आहे, की जर आपल्याला कॉमन मॅथेमॅटिकल सेन्स असेल, तर आपण बऱ्याच गोष्टी व्यवस्थितपणे करू शकतो असं वाटतं. आणि त्यामुळे गणिताच्या मूल्याची किंवा त्याचं व्हॅल्युएशन आपण करायची खूप गरज आहे. पण मग त्याची भीती आपण ठेवली, तर आपण ते कधीच वापरू शकणार नाही. पण आपण त्या आत्मविश्वास त्याच्यावरनं आला, तर आपण गणिती विचार सुरू करू. म्हणजे गणिती विचार हा महत्वाचा आहे. गणित महत्वाचं नाहीये किंवा त्याची भीती असली, मी कॅल्क्युलेशन करू शकत नाही, असं वाटलं तरी सुद्धा त्याची भीती बाळगण्याची गरज नाहीये. त्याच्यासाठी आज आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे, कॉम्प्युटर आहे, एक्सेल आहे, की जे आपल्याला ते सगळं कॅल्क्युलेशन करून देऊ शकतं. पण माझ्याकडे तो गणिती विचाराचा आत्मविश्वास असेल, तर मी जगामध्ये खूप काही व्यवस्थित करू शकतो. म्हणजे मॅथ्स इज अबाउट बिकमिंग अ क्रिएटिव्ह थिंकर, नॉट अ कॅल्क्युलेटर. म्हणजे काही वर्षांपूर्वी कॉम्प्युटर इन्व्हेंट होण्यापूर्वी गणित हे फक्त ज्याला फास्ट कॅल्क्युलेशन करता येतं, तो गणिती होता किंवा म्हणजे 30चा पाढा येतो, पावकी, निमकी, दीडकी. कारण मी लहान असताना आम्ही हे सगळं शिकलोय. आजची मुलं 12च्या पाढ्यापर्यंत शिकतात आणि सोडून देऊन त्यांना कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर वापरता येतात. काही काळापूर्वी ज्याचं गणित खूप चांगलं होतं, तोच खूप हुशार समजला जायचा. आज ज्याचा गणिती विचार आहे, तो खूप हुशार आहे, असं समजलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. आणि त्यामुळे आपण जर आपल्या मनातली गणिताची भीती कमी केली, तर आपण आपल्या मुलांना आणि आसपासच्या मुलांना सांगू शकतो, की गणित हे खूप उपयोगी आहे. मला वाटतं, की निदान आपण याचा प्रचार करून मुलांना सांगितलं पाहिजे, की गणित हे जगामध्ये वापरली जाणारी गोष्ट आहे, वापरावी लागणारी गोष्ट आहे आणि त्यासाठी तरी गणिताची भीती नाही बाळगली पाहिजे. तर त्याला सहज शिकून 10वी पर्यंत तरी गणित शिकून पुढं जायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपण एक चांगले व्यक्तीच होऊ शकत नाही किंवा सक्सेसफुल होऊ शकत नाही, असं मला तरी वाटतं. तर मला वाटतं, की तुम्ही सगळ्यांनी हा विचार जरी आज ह्यातनं पुढे घेतला, तर माझा जो हा सत्संग करण्याची इच्छा होती आणि मी उज्ज्वलला सांगितलं होतं, की खूप पेरेंट्सशी बोलल्यावर, खूप काउन्सिलिंग केल्यावर माझ्या लक्षात आलंय, की आपण गणिताला घाबरणाऱ्या पेरेंट्सपेक्षा गणिताची समज असणारे पेरेंट्स झालो, तर माय आयडियल वर्ल्ड आपण जे केलं होतं, ते आपल्या मुलांसाठी आपण एक आयडियल वर्ल्डमध्ये त्यांना घेऊन जाऊ शकतो, असं मला वाटतं. सो थँक यू सो मच. हा, जय गुरुदेव. मी दासू या. काका बोलतोय. हां, बोला. मी जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजे वाल्मी औरंगाबादला असोसिएट प्रोफेसर होतो हां, आणि जल साक्षरता हां, म्हणजे शेतीला देण्याचं पाणी हां, याविषयी 1988 पासून हां, महाराष्ट्र शासनाकडे बालभारतीकडे खूप पाठपुरावा केला आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे 1ली ते 8वीच्या पुस्तिकेमध्ये
म्हणजे शिक्षण क्रमामध्ये जलसाक्षरता हा विषय सहभागी झाला. त्याचे 1ली ते 8वीचे लेख पण मी त्यामध्ये लिहिले होते. हो. आणि लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना एका ड्रम मधलं पाणी मोजता येतं, म्हणजे 1 हा. लिटरचं माप असेल त्यांनी मोजता येतं. पण जायचं तर त्याचं सोपं असं उदाहरण करून किंवा 30 लिटर एका सेकंदाला पडालं तर त्याला 1 क्युसेक म्हणतात. आणि मग 1 एकर भिजायला समजा 4 घंटे लागले, तर तुमचं 2 एकर भिजणं आहे, तर ते किती वेळ लागेल? मग ते म्हणायचे तेव्हा एका एकराला 4 घंटे तर 2 एकराला 8 घंटे. मग 8 घंट्याच्या वर गेलं तर ते बरोबर नाही. म्हणजे असं जलसाक्षरतेचं काम खूप छान झालं आणि मला त्याची आज खूप चांगली आठवण झाली. खूप छान सांगितलं मग तुम्ही. आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हे गणित लागतं. आपण गणिताला विनाकारण घाबरणारी माणसं आहेत आम्ही, किंवा आपल्याला हे जमल का नाही, आपण काही मॅथमॅटिक्स मध्ये थोडंच तज्ञ आहोत. पण दैनंदिन जीवनात आणि कॉमन सेन्स हा जो शब्द तुम्ही वापरला, कॉमन सेन्स इज मस्ट फॉर अंडरस्टँडिंग मॅथमॅटिक्स, किंवा हे लॉजिक वापरून आपल्या सारासार विवेक बुद्धीला जे पटतं ते करणं, हे कुठेतरी मॅथमॅटिक्सशी जुळलेलं असतं असं मला वाटतं. मग ते हळद टाकणं असो, तिखट टाकणं असो किंवा मीठ टाकणं असो, आपल्या सारासार विवेक बुद्धीला पटणं की इतकं ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त नको. खूप छान सांगितलं. मग आनंद वाटला तुमचं ऐकून. धन्यवाद. जय गुरुदेव. इव्हन शेतकऱ्याला भूमितीचं काही ज्ञान नाही आपण असं म्हणतो, पण शेतातले जर आपण सऱ्या पाहिले, वाफे पाहिले, तर अगदी समांतर आणि तेवढ्या अंतराने बरोबर असतं. धान्याचे ते आता आता हे निघालेले, पण पहिलं जे बी टाकायचे ते पण सारख्या अंतरावर पडायचं. म्हणजे हे नियोजन जरी म्हणजे साक्षर नसलं तरी पण ते व्यवस्थित होतं. एक दहीवाली दही विकायला येते, तूप विकायला येते, त्यावेळेस तुपाचे म्हणजे एक एक छटाक, अर्धे छटाकचे पैसे पण ती बरोबर सांगते. मला असं वाटतं की ते काही शिकलेलं नाही, त्यांना कसं काय येतं. तर हे गणित हे आपल्या आतमध्येच आहे, फक्त ते अवगत करून घ्यायला पाहिजे. बरोबर. जय गुरुदेव. जय गुरु. माझं नाव गोपाल. मग तुम्ही जे सांगितलंय ते अत्यंत महत्वाचं तर होतच, आणि ते आयुष्यामध्ये अनुभवलेलंही आठवतंय मला, की गणिताची भीती आणि तेव्हा त्यानंतर मग त्याच्यामधली निर्माण होणारी गोडी आणि त्याची मजा, हे आयुष्यात मी पण अनुभवलेलं आहे. आणि परत त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग जो मला वाटला, की एक म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये क्रिएटिव्हिटी जी निर्माण होते, तो एक खूप महत्वाचा भाग वाटला. म्हणजे काय होतं की आपण काम करत असताना भरपूर वेळा त्या मॅथमॅटिक्सच्याच हिशोबानं करतो, पण ते आपल्याला माहीत नसतं. म्हणजे अशिक्षित लोक किंवा शिक्षित लोकही प्रॅक्टिसनं आणि त्यांच्या ब्रेनमध्ये ते लॉजिक क्रिएट होतं, आणि ते त्यांना पण कळत नाही की माझ्या डोक्यात हे लॉजिक क्रिएट झालेले आहे, आणि ते काम करत असतात. पण हा जो दृष्टिकोन आहे तुम्ही जो दिला आहे, गणिताचा दृष्टिकोन, त्या दृष्टीनं जर विचार करायला लागला माणूस, तर त्याला टेक्नॉलॉजीमध्ये तो ट्रान्सफर करू शकतो, आणि त्या लॉजिक क्रिएट करून तो दुसऱ्यांना शिकू शकतो, आणि तो मोठा माणूस होऊ शकतो. कारण एकदा त्याला लॉजिक कळलं आणि तेच लॉजिक त्यांनी ते ट्रान्सफर केलं दुसऱ्या लोकांना, तर 100 लोक तेच काम व्यवस्थितपणे करू शकतात, आणि तो मोठा उद्योगपती होऊ शकतो, आणि त्याच्या पुढची कामं तो करू शकतो. पण ही जी त्यातलं महत्वाचा भाग तुम्ही जो सांगितला की ती समज असणं आवश्यक आहे. कॅल्क्युलेशन किंवा डिटेल्स असण्याची गरज नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे आपल्याला फॉर्म्युले माहीत असतात की बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार एवढं माहीत आहे, त्याच्या पुढचं अजून काही माहीत नसेल मला, कदाचित लिमिट माहीत नसेल किंवा डेरिव्हेटिव्ह माहीत नसेल किंवा अजून इंटिग्रेशन माहीत नसेल, पण ते या गोष्टीनं होत नाही, याच्यापेक्षा वेगळं आहे, काहीतरी आहे, असं जर तो समज आपल्याला आला तर ते आपण करू शकतो, आणि ते ट्रान्सफरही करू शकतो, तर आपल्याला मदत करणारी लोकही भेटू शकतात. तर हे खूप छान तुम्ही अत्यंत उत्तम प्रकारे म्हणजे प्रकाशात आणून दिले. धन्यवाद. जय गुरुदेव. माझा आवाज ऐकू येतो ना? येतोय.
हा. मी ऍक्च्युली स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडर आहे, पण मी ऑलवेज ट्रेंड प्रमाणे चालत होतो. मला ऑप्शन ट्रेडिंगचं जे कॅल्क्युलेशन हे फार मॅथमॅटिकली किचकट आहे ते, पण माझा मुलगा माझ्या स्टेप अहेड गेला आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळं त्यांनी त्याचं मार्केट इतकं सेव्ह केलंय की त्या गणिताच्या रिस्कवर तो पैसे खेळतोय. म्हणजे पैसे नो रिस्क अँड मोर प्रॉफिट, हा मॅथमॅटिक्स आल्याशिवाय येणार नाहीये काय. सो आणि ऑप्शन ट्रेडिंग इट इज अ व्हेरी सिम्पलेस्ट वे टू अर्न मनी. अजूनही मला कळत नाही, तो मस्त कळतो. म्हणजे माझ्या वडिलांनी मला चार्ट, वडिलांना माहित नव्हतं, मी चार्ट ट्रेडिंग केलं तर चार्टमुळे मला ट्रेंड कळाला, मी पैसे मिळवले. पण मी जिथं जिथं चुकत होतो तर मुलग्याने ऑप्शन ट्रेडिंग कडे गेला. आणि एक अजूनही वाटते की हल्ली जे शेअर मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं जातं, पण तेही चालवायला स्वतःला मॅथ्स यायला पाहिजे, अदरवाईज नॉट टू यूज. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतंय. सो एनिवे, मग आय विल अरेंज वन स्पेशल क्लास फॉर माय फॅमिली, म्हणून मी तुमचा नंबर घेतला. जय गुरुदेव. अजून कोणाला काही सांगायचं असलं तर आपण अदरवाईज